6 सायन्स लेसन नंबर 11 वर्क अँड एनर्जी. पेज नंबर 76. बघा, लुक ॲट फर्स्ट आहे तुम्हाला ऑब्झर्व वॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. तुम्हाला त्या चित्रामध्ये कुठल्या कुठल्या ॲक्शन्स दिसत आहेत. आपल्याला काय काय दिसतं आहे. एक मुलगा तिथे काय करतो आहे, पुशिंग अ टायर विथ द हेल्प ऑफ अ स्टिक. देन वन गर्ल इज लिफ्टिंग अप हर स्कूल बॅग. ती स्कूल बॅग उचलते. देन द सेकंड गर्ल इज पुलिंग अ बॉक्स. देन वन बॉय इज शूटिंग अँड ॲरो बाय यूजिंग अ बो, म्हणजे धनुष्यबाणाने बाण सोडतो आहे. द सेकंड गर्ल इज पुलिंग अ बॉक्स. देन वन गर्ल हॅज लिफ्टेड अ लॉंग ऑफ वूड ऑन हिज शोल्डर. शोल्डरवरून तो काय उचलून नेतो एक लाकडी उंडका. द नेल इज बिंग हिट बाय हॅमर. देन स्पंज इज बिंग पुश बाय फिंगर. या गोष्टी आपल्याला त्या चित्रामध्ये दिसत आहेत. सेकंड क्वेश्चन फॉर यू, इज अ फोर्स बिंग अप्लाइड व्हाईल डुईंग इच ॲक्शन्स. प्रत्येक गोष्ट होताना फोर्स अप्लाय होतो आहे का? नक्कीच येस. इन एव्हरी ॲक्शन्स द फोर्स इज बिंग अप्लाइड. थर्ड क्वेश्चन, इन द व्हेरियस ॲक्शन्स इन द पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज इट्स ओरिजिनल पोझिशन. येस, एक्सेप्ट द नेल अँड द स्पंज. नेल आणि स्पंजने फक्त जागा बदललेली नाही. ओके, नेक्स्ट, in the above pictures we see that the position of the some of the objects has changed and that is these objects are displaced. displaced म्हणजे जेव्हा एका जागेवरून ती वस्तू दुसऱ्या जागी जाते त्याला म्हणतात डिस्प्लेस. when an object is displaced by applying a force on it work is said to be done. आता वर्क झालं असं आपण कधी म्हणणार, कार्य झालं असं आपण कधी म्हणणार, when an object is displaced by applying a force. जेव्हा त्याच्यावर बल लावून त्या वस्तू डिस्प्लेस होईल तेव्हा वर्क इज सेड टू बी डन. वर्क झालं असं आपण म्हणतो. आता त्यासाठी अजून त्यांनी एक आपल्याला ट्राय दिस ॲक्टिव्हिटी दिली. टाय अ स्ट्रिंग टू ॲन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 meters अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एक रिकामी पेटी घेऊन तिला दोर बांधायचा आणि दोरीच्या सहाय्याने ती ओढत 10 मीटर अंतर सरळ रेषेत चालायचं. नेक्स्ट, नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. आणि मग त्याला 20 पुस्तकं भरायची. 4 बघा, पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 meters इन अ स्ट्रेट लाईन. आता पुन्हा दोरीच्या साह्याने ओढत पुन्हा 10 मीटर अंतर सरळ चालायचं. देन व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स धिस टाईम. आता तुम्हाला काय अनुभव येतो. आता तुम्हाला काय करावं लागेल, बल फोर्स जास्त अप्लाय करावं लागेल. नाव पुल द लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 meters. आता 20 पुस्तकं भरत आणि 20 मीटर अंतर सरळ चालायचं. मग अशी 10 मीटर केलं होतं, आता 20 meters. सो वेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन. आता कुठल्या वेळेला तुमचं कार्य वर्क अधिक झाले, वर्क वॉज डन कधी होईल, जेव्हा 20 meters अंतर आहे आणि 20 बुक्स आहेत तेव्हा तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय होईल आणि तुम्ही जास्त डिस्टन्स चालून गेले म्हणून तुमचं वर्क काय होईल, जास्त होईल. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट वेन मोर फोर्स इज अप्लाय टू डू वर्क. सारख्याच अंतराने आपण जेव्हा डिस्प्लेसमेंट होतं तेव्हा जास्त आपल्याला फोर्स अप्लाय करावं लागतं आणि त्यामुळे आपलं वर्क जास्त होतं. इफ द सेम फोर्स इज अप्लायड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. म्हणजे सारखंच जरी बल लावलं तरी डिस्प्लेसमेंट जास्त असेल तर आपलं वर्कसुद्धा काय होणार, जास्त होणार. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर इन द अबाव ॲक्टिव्हिटी. विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉक्स. आता जी कोणकोणती फोर्स त्या पेटीवर अप्लाय झालेली होती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड मस्क्युलर फोर्स. इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स. नो, डिस्प्लेसमेंट शक्य आहे का फोर्सशिवाय, नाही. थर्ड बघा, इफ अ फोर्स इज अप्लायड विथ बोथ द हँड्स ऑन अ वॉल विल देअर बी अ डिस्प्लेसमेंट. समजा तुम्ही भिंतीवर दोन्ही हाताने बल लावलं तर डिस्प्लेसमेंट होईल का, नो. इफ नो डिस्प्लेसमेंट ऑक्युअर्स ऑन अप्लाइंग अ फोर्स व्हॉट डज इट इंडिकेट. बल लावूनसुद्धा डिस्प्लेसमेंट झालं नाही म्हणजे फोर्स अप्लाय करूनसुद्धा डिस्प्लेसमेंट झालं नाही, त्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय आहे, वर्क इज नॉट डन, कार्य झालं नाही. ओके, पेज नंबर 77. लेट्स ट्राय दिस. आता इथे सुद्धा तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे.
बघा, टेक अ पुल्ली, पुल्ली म्हणजे ती कप्पी असते ना ती. टेक अ पुल्ली, फिक्स इट ॲट अ हाईट, ती एका उंच ठिकाणी पक्की बांधा. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुल्ली, आणि त्या पुल्लीवरून एक दोर टाकून टाय अ लोड ऑफ 2 किलोग्रॅम ॲट वन एंड अँड होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट टुवर्ड्स टू लिफ्ट द लोड फर्स्ट अप to a height of 1 meter and then up to a height of 4 meters. When is more work done? आता ही दोरी जी टाकली त्या दोरीचं एक टोक तुमच्या हातात पकडा आणि दुसऱ्या टोकाला 2 किलोग्रॅम वजनाचं एक ओझं, म्हणजे एक काय म्हणतो त्याला आपण, एक वजन बांधा. आणि सुरुवातीला ते ओझं पुल्लीच्या सहाय्याने 1 मीटर उंचीपर्यंत उचला आणि पुन्हा तेच वेट तुम्ही पुल्लीच्या सहाय्याने 4 मीटर अंतरापर्यंत उचला. आता याच्यामध्ये कोणत्या वेळेला वर्क जास्त होईल? ओके, आता जेव्हा तुम्ही जास्त फोर्स अप्लाय करणार आणि जास्त डिस्प्लेसमेंट असणार तेव्हा तुमचं कार्य काय होईल? जास्त होईल. वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम, मोर वर्क इज डन वेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. जेव्हा तुम्ही फोर्स सेम अप्लाय केलं आहे, बट मोर वर्क इज डन वेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. तुमची डिस्प्लेसमेंट जास्त असेल तेव्हा तुमचं कार्य वर्क जास्त होईल. इन द अदर वर्ड, फॉर मेजरिंग द वर्क बोथ द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मस्ट बी कन्सिडर. म्हणजेच आपल्याला वर्क मोजण्यासाठी काय करायला लागेल? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, म्हणजे तुम्ही लावलेलं बल आणि त्या वस्तूने जागा किती अंतर बदलली याच्यावर मस्ट बी कन्सिडर, हे दोन्हीही गोष्टी विचारात घ्याव्या लागणार. ओके, नेक्स्ट बघा, द रिलेशनशिप बिटवीन द वर्क अँड एनर्जी. त्या दोघांमधलं संबंध काय आहे? वर्क अँड एनर्जी. बघा, पिक्चर आहे तिकडे. अ बॉय पुशिंग अ कार. तुम्हाला दिसतोय तो एक मुलगा काय करतोय? कारला पुश करतो. अ बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाय अ फोर्स टू द टॉय कार. त्याने फोर्स अप्लाय केले. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाय टू द कार हॅज कॉज डिस्प्लेसमेंट. आता इथे वर्क झालेलं आहे कारण त्याने फोर्स अप्लाय केला आहे आणि कारने आपली जागा बदलली आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालेली आहे. इट मीन्स वर्क हॅज बीन डन. अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इन टू वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाय फोर्स. म्हणजे त्याच्या अंगात जी असलेली ती ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? त्या फोर्समध्ये झालेलं आहे आणि फोर्समधून आपल्या कामामध्ये, वर्कमध्ये झालेलं आहे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत धावत मैदानावरती फेऱ्या मारा. तुम्ही जेवढ्या फेऱ्या माराल तेवढ्याच फेऱ्या तुमचे मित्र मारू शकतील का? डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. तुमच्या सगळ्यांकडे एकच कॅपॅसिटी असेल का? युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. म्हणजे तुम्ही मैदानाभोवती जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त फेऱ्या तुमचे मित्र मारतील. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. सगळ्यांनी मारलेल्या राऊंड्स सारख्या नसतील. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स. काही जणं 2 राऊंड मारल्यावरच दमून जातील. वाईल अदर्स विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 3 or 4 राऊंड्स. किंवा काही जणं 3 किंवा 4 राऊंड मारल्यानंतर दमतील. दॅट इज टू से ईच वन्स कॅपॅसिटी टू कम्प्लीट राऊंड्स इज नॉट द सेम. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की प्रत्येकाची कॅपॅसिटी म्हणजे ताकद टू कम्प्लीट राऊंड्स इज नॉट द सेम. राऊंड मारण्याची कॅपॅसिटी प्रत्येकाची सेम नाही. यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. आता तुमची जेवढी कॅपॅसिटी असणार तेवढेच राऊंड तुम्हीही मारू शकणार. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. याचा अर्थ द कॅपॅसिटी टू डू वर्क, आपण कार्य करण्याची जी ताकद असते आपली त्याला आपण म्हणतो एनर्जी, म्हणजे ऊर्जा. कार्य करण्याच्या आपल्या क्षमता जे आहे त्याला म्हणतो आपण ऊर्जा. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्सरसाइज. जेव्हा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता तेव्हा तुम्ही का दमता? तर आपल्याकडे आपण जे काही अन्न खातो ती आपली एनर्जी संपून जाते आणि नंतर आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी काय हवे असते? एनर्जी हवी असते आणि म्हणून आपल्याला भूक लागते. फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट
एनर्जी. आपल्याला कुठून एनर्जी मिळते? अन्नातून मिळते. व्हाय डू वी गेट टायर्ड? आपण का दमतो? कारण आपली जी काही एनर्जी असते, आपण जे काही अन्न खाल्लेलं असतं, ती एनर्जी आपण केलेल्या कामामध्ये वापरली जाते आणि त्यामुळे ती एनर्जी संपल्यामुळे आपण दमतो. डू यू नो द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर इन द युनिट नेम जूल इन SI सिस्टम इंटरनॅशनल युनिट्स. कार्य आणि ऊर्जा यांची एककं सारखीच आहेत. SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल एकक पद्धतीमध्ये कार्य आणि ऊर्जा जूल या एककामध्ये मोजली जातात. आता या पुढचा जो भाग आहे या धड्याचा तो आपण नंतरच्या भागामध्ये पाहू.